जय शिवराय मित्रांनो, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून सोयाबीन भावांतर योजना राबवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। अर्थार्थी केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेला 5380 रुपयाचा दर जर सोयाबीनला बाजारामध्ये मिळाला नाही तर उर्वरित फरकाची असलेली रक्कम ही मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2024 मध्ये सोयाबीनला 6000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आलेली होती। त्यावेळेस गृहमंत्री अमित शहा याचप्रमाणे सध्याचे असलेले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून सोयाबीनला 6000 रुपये भाव दिला जाईल अशा प्रकारची शेतकऱ्यांना ग्वाही देखील देण्यात आलेली होती। आणि मित्रांनो, आता नवीन हंगाम सुरू होतोय। यावर्षी अतिवृष्टी असेल किंवा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असतील याच्यामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याचबरोबर बाजारातील सोयाबीनचे भाव हे सध्या मोठ्या प्रमाणात दबावात आहे। यामुळे सोयाबीनला हमी भाव एवढा तरी भाव मिळेल का हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि अशाच प्रकारे जर कमी भाव मिळाले तर यावर्षी सुद्धा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि पुन्हा एकदा 6000 किंवा 6500 रुपये भाव देण्याची मागणी केली जाऊ शकते। आणि याच पार्श्वभूमीवरती याच्या संदर्भातील झालेल्या आढावा बैठकीमध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोयाबीनला हमी भावानं खरेदी करण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। अर्थार्थी बाजारात जर 4500 रुपयाला सोयाबीन विकलं गेलं तर उर्वरित 885 रुपयाची असलेली रक्कम ही भावांतर योजनेअंतर्गत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। अर्थार्थी बाजारात आता जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं गेलं तर त्याचं जे काही उर्वरित असलेली फरकाची रक्कम असेल ते अनुदान स्वरूपामध्ये दिली जाणार आहे। मित्रांनो, गेल्या वर्षीच्या झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उचललेलं एक महत्वाचं असं पाऊल आहे, परंतु राज्यामध्ये अद्याप ही अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही। कारण राज्यामध्ये यावर्षी झालेलं सोयाबीनचं नुकसान हे जवळजवळ 80 ते 90% आसपास आहे। कारण महाराष्ट्रातील एकंदरीत असलेली सोयाबीनची उत्पादकता ही फक्त आणि फक्त आता उत्पादन जर झालं तर 30 ते 40% पर्यंत असू शकते। या पार्श्वभूमीवरती होणारं हेक्टरी उत्पादन हे देखील कमी असणार आहे आणि बाजारात असणारे भाव हे देखील कमी असणार आहेत। या बाजूच्या राज्यामध्ये केलेल्या उपाययोजना लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा असं काही पूरक अनुदान किंवा भावांतर योजना राबवली जावी हीच मागणी आता महाराष्ट्रामध्ये केली जाणार आहे। आणि तशा प्रकारची राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काही पावलं उचलावी किंवा अशा प्रकारची योजना लागू करावी हीच एक या ठिकाणी अपेक्षा आहे। धन्यवाद।